नमस्कार, राम राम. माझं नाव आहे अजय बुरकडे आणि तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे महाराष्ट्र बोर्ड चॅम्पियन या यूट्यूब चॅनलवर. तर बघा स्टुडंट, आपण जे आहेत मॅथ्स 1चं चॅप्टर नंबर 1 लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हे चॅप्टर काय केलं होतं, आपण स्टार्ट केलं होतं. त्यामध्ये जे आहेत आपण सगळ्यात पहिले जे 5 प्रॅक्टिस सेट जे आहेत ते आपण सॉल्व्ह केलेले आहेत. आणि आज जे आहेत, आज आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे प्रॉब्लेम सेट. ठीक आहे. आज आपल्याला मॅथ्स 1चं जे फर्स्ट चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, त्यांचा आपल्याला प्रॉब्लेम सेट काय करायचा, आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. तर बघा, आपण हे जे आहेत प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये आपण लिनियर इक्वेशन काय केले, सॉल्व्ह केले. लिनियर इक्वेशन सॉल्व्ह केलं बाय युझिंग एलिमिनेशन मेथड. ठीक आहे. नेक्स्ट 1.2 प्रॅक्टिस सेटमध्ये अगेन लिनियर इक्वेशन काय केले, आपण सॉल्व्ह केले. लिनियर इक्वेशन सॉल्व्ह केले बाय युझिंग ग्राफिकल मेथड. ठीक आहे. नेक्स्ट 1.3 प्रॅक्टिस सेटमध्ये जे आहे अगेन आपण काय केलं, लिनियर इक्वेशन सॉल्व्ह केले बाय युझिंग क्रॅमर्स रूल किंवा आपण त्याला काय म्हणतो, डिटर्मिनंट मेथड. ठीक आहे. नेक्स्ट आपण जे आहेत 1.4 प्रॅक्टिस सेटमध्ये काय केलं, नॉन लिनियर इक्वेशन आपल्याला दिलेले होते. नॉन लिनियर इक्वेशन त्याला आपण लिनियर इक्वेशनमध्ये काय केलं, कन्वर्ट केलं आणि मग ते लिनियर इक्वेशन काय केले, आपण सॉल्व्ह केले. हे केलं आपण 1.4 मध्ये. नंतर आपण 1.5 मध्ये जे आहेत 1.5 प्रॅक्टिस सेटमध्ये जे आहेत आपण काय सॉल्व्ह केले, वर्ड एक्झाम्पल जे आपण काय केलेले, सॉल्व्ह केलेले. म्हणजे बघा, आपण जे आहेत प्रॅक्टिस सेट 1.1, 1.2, 1.3, 1.4 आणि 1.5 मध्ये जेवढे काही आपण टॉपिक शिकलेलो आहे ते सगळे टॉपिक्स आपल्याला या प्रॉब्लेम सेटमध्ये काय करायचे, डबल सॉल्व्ह करायचे. म्हणजे जेवढे एक्झाम्पल्स आपण ज्या टॉपिकवर जेवढे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहेत ते सगळे एक्झाम्पल तुम्हाला प्रॉब्लेम सेटमध्ये दिलेले आहेत. ओके. म्हणून मी तुम्हाला हे सांगत आहे की जर तुम्हाला या 5ही प्रॅक्टिस सेटपैकी एकही प्रॅक्टिस सेट जर येत नसेल तर तुम्हाला प्रॉब्लेम सेटमधला एखाद 2 क्वेश्चन जो आहे तो सॉल्व्ह करता येणार नाही. म्हणून तुम्हाला हे जे फर्स्ट 5 प्रॅक्टिस सेट आहे हे तुम्हाला येणं महत्त्वाचे आहे. ठीक आहे. मग जर तुम्हाला हे जे आहे हे सगळ्यात पहिले फर्स्ट 5 प्रॅक्टिस सेट जे ते तुम्हाला पाहायचे आहेत आणि नंतर तुम्हाला जो आहे प्रॉब्लेम सेट जो आहे काय करता येईल, तुम्हाला प्रॉब्लेम सेटमधले ऑल एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करता येते. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला सगळ्यात पहिले हे पाहायचे आहेत, ऑल जे प्रॅक्टिस सेट आहेत ते तुम्हाला पहिले पाहायचे. तर बघा, आता आपण जे आहे सगळ्यात पहिले आपण सॉल्व्ह करणार आहे प्रॉब्लेम सेट मधला फर्स्ट क्वेश्चन की ज्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. याला आपण म्हणतो MCQ टाईप क्वेश्चन. MCQ म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला एक क्वेश्चन दिलेला असतो आणि तसे तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले असतील. हा वरती तुम्हाला हे एक्झाम्पल दिलेलं आहे, वरती तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि त्या 4 पैकी तुम्हाला सांगायचं आहे की या एक्झाम्पलचं करेक्ट आन्सर कोणतं येतं. ओके. आता बघा, बोर्ड एक्झाममध्ये जर हे असे MCQ टाईप क्वेश्चन आले तर तुम्हाला सॉल्व्ह करायची गरज नाही. तुम्हाला जे आहेत म्हणजे कंप्लीट पेपरवर सॉल्व्ह करायची गरज नाही. तुम्हाला ज्या साईडला जे आहे रफमध्ये तुम्हाला ते सॉल्व्ह करायचं आहे आणि जे आन्सर असेल त्या आन्सरला काय करायचं, तुम्हाला टिक करायचं आहे. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन काय आहे, टू ड्रॉ ग्राफ ऑफ एक इक्वेशन दिलेलं आहे आणि फाइंड द व्हॅल्यू ऑफ y वेन x इज इक्वल टू 1. म्हणजे x ची व्हॅल्यू 1 दिल्यावर y ची व्हॅल्यू काय येईल जर हे इक्वेशन दिलेलं आहे तर. मग काय करायचं, सिंपल जे इक्वेशन दिलेलं आहे ते इक्वेशन तुम्हाला राईट करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला x ची व्हॅल्यू 1 ठेवायची. तुम्हाला माहिती आहे 4x मध्ये 4 आणि x मध्ये कोणते साईन असतं, मल्टिप्लिकेशन. सो मल्टिप्लिकेशन साईन घ्यायचा इथं प्लस 5y इज इक्वल टू 19. 4 इंटू 1 4 प्लस 5y इज इक्वल टू 19. हा प्लस 4 इकडे या साईडला गेल्यावर मायनस होतो म्हणून काय राहील 5y इज इक्वल टू 19 मायनस 4. सो किती राहील इथं, हा 5y इज इक्वल टू 19 मायनस 4 15. हा 5 तो मल्टिप्लाइड मध्ये इकडे आल्यावर डिवाइड मध्ये जाईल. सो काय येईल इथं, सो फायनली y इज इक्वल टू 3. ओके. आपण काय केलं, कम्प्लिटली हे जे एक्झाम्पल काय केलं आपण इथं सॉल्व्ह केलं आणि आपल्याला भेटली y ची व्हॅल्यू 3. म्हणजे आपला आन्सर आहे बी. ऑप्शन बी काय असेल आपल्यासाठी करेक्ट असेल. आता बघा, हे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला MCQ टाईप जर क्वेश्चन आला तर हे कम्प्लीट आन्सर जे आहेत हे जर तुम्ही एक्झाममध्ये बोर्ड एक्झाममध्ये हे असं साईडला सॉल्व्ह केलं तरी चालेल. ठीक आहे.
म्हणजे मेन आन्सर शीटवर तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलं तरी चालतं किंवा डायरेक्टली आन्सर टिक केलं तरी चालेल. हे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही काय करता. तर माझं म्हणणं हे असेल, MCQ टाईप क्वेश्चन आहे का तर डायरेक्टली टिक करायचं. ठीक आहे, हे एवढं सॉल्व्ह करत बसायचं नाही, रफमध्ये सॉल्व्ह करायचं आणि डायरेक्ट फायनल फक्त आन्सर काय करायचं, टिक करायचं. ओके, की ज्यामुळे तुमचा जो आहे टाइम काय होईल, सेव्ह होईल. नाव आता सेकंड नंबरचा बघू आपण. पहिले याला इथेच करू आपण. ठीक आहे, बघा. फॉर सायमल्टेनियस इक्वेशन व्हेरिएबल x and y, dx dy, dx ची व्हॅल्यू दिलेली आहे, dy ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला आणि d ची व्हॅल्यू दिलेली आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. ठीक आहे, म्हणजे dx dy दिलेला आहे म्हणजे आपल्याला क्रॅमर्स रूल मध्ये दिलेला आहे. आणि आता आपल्याला माहिती आहे, सपोज आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे क्रॅमर्स रूलचा काय असेल, dx अपॉन d. आणि y ची व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर फॉर्म्युला माहिती आपल्याला काय असेल, dy अपॉन d. ओके, इथं आपल्याला कायची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x. x ची व्हॅल्यू फाइंड करायची. मग x ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी तुम्हाला काय काय माहित पाहिजेत, dx अपॉन d, y ची व्हॅल्यू dy अपॉन d. मग इथं आपल्याला x ची व्हॅल्यू विचारलेली आहे, सो x च्या व्हॅल्यूसाठी dx आणि d लागेल. dx तुम्हाला काय दिलेला आहे 49. ओके, आणि d काय दिलेला आहे आपल्याला, d चे दिलेला आपल्याला 7. सो इथं पुट करसाल 7. 7 ने 49 ला डिवाइड करायचं, किती आन्सर भेटेल तुम्हाला, 7. ओके, म्हणून आपलं जे आहे सेकंड नंबरचा आन्सर काय असेल, 7 असेल, ए. ओके, काय असेल आपला आन्सर फर्स्ट. नाउ थर्ड बघा. थर्ड जे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, थर्ड काय असेल बघा आता, फाइंड द व्हॅल्यू ऑफ. एक काय दिलेलं तुम्हाला, डिटर्मिनंट दिलेलं आहे, याला काय म्हणतो आपण, डिटर्मिनंट. आणि हे डिटर्मिनंट आपल्याला काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. आणि याची व्हॅल्यू जी असेल ती काय करायची आपल्याला, फाइंड करायची आहे. ठीक आहे, मग इथं पहा एकदा आपण डिटर्मिनंट कसं सॉल्व्ह करतो, पहिले या दोघांची मल्टिप्लिकेशन करतो. काय करू, दोघांची या पहिले हे दोन एलिमेंट आहेत किंवा दोन नंबर आहेत यांचे आपण काय करतो, मल्टिप्लिकेशन. सो काय येईल मग, 5 इंटू -4, 5 इंटू -4. नंतर फॉर्म्युलामधलं मायनस साईन, फॉर्म्युलाचं मायनस साईन. नंतर या दोघांचं मल्टिप्लिकेशन, -7 इंटू 3. ब्रॅकेटमध्ये घेऊ आपण कारण की हा मायनस साईन आहे म्हणून इथं आपण ब्रॅकेटमध्ये लिहू, -7 इंटू 3. ओके, समजलं असेल सर्वांना की पहिल्या दोघांचं मल्टिप्लिकेशन, नंतर फॉर्म्युलाचं मायनस साईन, नंतर या दोन नंबरचे मल्टिप्लिकेशन. मग आता सॉल्व्ह करा हे. 5 - 4 -20, मायनस मायनस, इथं हे मायनस आहे, इथं मायनस आहे, मायनस मायनस प्लस, 7 इंटू 3 21. दोघांना सॉल्व्ह केलं, -20 प्लस 21, आपला आन्सर किती आहे, 1. ठीक आहे, 1 आन्सर आहे. कोणता ऑप्शन असेल, ऑप्शन नंबर डी. हे पण आपण काय केलं, सॉल्व्ह केलं. नंतर बघा काय म्हटलं आपल्याला, टू सॉल्व्ह, एक इक्वेशन दिलेलं आहे, सेकंड इक्वेशन दिलेलं आहे, आणि फाइंड द डिटर्मिनंट मेथड. बाय डिटर्मिनंट मेथड फाइंड द व्हॅल्यू ऑफ डी. डी ची काय करायची आपल्याला, व्हॅल्यू फाइंड करायची. तर बघा आता दोन इक्वेशन दिलेलं आहे आणि डी ची तुम्हाला व्हॅल्यू फाइंड करायची असेल. ठीक आहे, डी ची व्हॅल्यू फाइंड कसं करतो मग आपण, आता इथं राईट करतो मी ते. डी जो आहे तो डिटर्मिनंट डी जो आपण कसा फाइंड करतो बघा, डी इज इक्वल टू, डी म्हणजे सर्वांना माहिती आहे, डिटर्मिनंट डी काय करायचं आपल्याला, फाइंड करायचं. डिटर्मिनंट डी इक्वेशन बघा, डिटर्मिनंट डी मध्ये जे आहेत आपण फर्स्ट जो कॉलम आहे यामध्ये राईट करतो आपण एक्स ची व्हॅल्यू, आणि जो सेकंड कॉलम आहे त्यामध्ये आपण राईट करतो वाय चे कोएफिशियंट. म्हणजे डिटर्मिनंट डी जर तुम्हाला फाइंड करायचं असेल तर फर्स्ट कॉलम मध्ये तुम्हाला एक्स चे कोएफिशियंट राईट करायचे आहेत आणि नेक्स्ट कॉलम मध्ये तुम्हाला वाय चे कोएफिशियंट काय करायचे, तुम्हाला यस राईट करायचे. मग इथं बघा, इथं आता एक्स चा कोएफिशियंट या पहिल्या इक्वेशन मध्ये एक्स चा कोएफिशियंट काही नाही आहे, एक्स चा कोएफिशियंट इथं आहे का काही, नो. म्हणजे किती असेल, डेफिनेटली 1 असेल. म्हणजे इथं काय असेल, 1. नेक्स्ट इथं बघा, इथं एक्स चा कोएफिशियंट कोण आहे, 3 आहे. म्हणजे इथे लिहाल तुम्ही एक्स चा कोएफिशियंट 3. म्हणजे पहिल्या कॉलम मध्ये एक्स चे कोएफिशियंट लिहितो आपण. नेक्स्ट इथं बघा, आता नेक्स्ट दुसऱ्या कॉलम मध्ये आपल्याला वाय चे कोएफिशियंट राईट करायचे आहेत. मग इथं वाय चा कोएफिशियंट काही नाही आहे. ठीक आहे, म्हणजे काय असेल, वाय चा कोएफिशियंट 1 असेल. किती असेल इथं, 1. इथं पण 1 असेल, मग इथं 1 लिहिसाल. इथं वाय चा कोएफिशियंट किती आहे, 2. पण लक्षात ठेवा 2 ची साइन इथं मायनस आहे म्हणून तुम्हाला इथं मायनस घ्यावं लागेल. काय लिहिसाल, -2. बस जसं तुम्ही इथं सॉल्व्ह केलं होतं क्रॉस मल्टिप्लिकेशन तसंच तुम्हाला इथं करायचं आहे.
ठीक आहे. मग कसं करसाल सॉल्व? अगेन या दोघांचे मल्टिप्लिकेशन 1 इंटू -2, नंतर फॉर्म्युलामधलं मायनस साईन, नंतर या दोघांचे मल्टिप्लिकेशन 3 इंटू 2, सो 3 इंटू 1. ओके, नंतर 1 इंटू -2 -2, हा मायनस साईन, 3 इंटू 1 3, -2 -3 किती होतं? -5. ओके, म्हणजे आपल्या डीची जी व्हॅल्यू आहे, ही आपल्या डीची जी व्हॅल्यू आहे ही काय भेटलेली आपल्याला? इथं काय भेटलेली आपल्याला? येस, भेटलेली आहे -5. सो आपला आन्सर काय असेल? ऑप्शन नंबर सी. सी आपला काय असेल? आन्सर असेल. ओके, आय होप सर्वांना हे जे 4 एक्झाम्पल आहे हे सर्वांना समजले असतील. मग आपण नेक्स्ट पेजवर जाऊ. आता बघा एक्झाम्पल नंबर 5. आता हे एक्झाम्पल नंबर 5 बद्दल हे जे आहेत मी सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे याच्याबद्दल इन्फॉर्मेशन. तुम्हाला जर सपोज हे डिटेलमध्ये क्वेश्चन नंबर 5 जर तुम्हाला सॉल्व करायचा असेल तर तुम्ही जे आहेत माझा जो मी 1.3 प्रॅक्टिस सेट जी सॉल्व केलेली आहे त्यामध्ये याचं कम्प्लीट आन्सर जे आहे हे तुम्हाला दिलेलं आहे. ओके, म्हणून तुम्ही स्टार्टिंगचे 10 मिनटं जर माझा प्रॅक्टिस सेट 1.3 मधला व्हिडिओ बघितला तर त्यामध्ये मी याचं कम्प्लीट आन्सर काय केलेलं आहे? सॉल्व करून तुम्हाला दिलेलं आहे. म्हणजे त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की जर ओनली वन कॉमन सोल्युशन असेल, कोणाचं ओनली वन कॉमन सोल्युशन असेल की ज्यांच्या लाईन्स, ज्यांचा ग्राफ कसा असेल? इंटरसेक्टिंग लाईन्स असेल. इंटरसेक्टिंग लाईन्स, जर इंटरसेक्टिंग लाईन्स असतील तर तुम्हाला एकच कॉमन सोल्युशन भेटेल, म्हणजे त्याचं सोल्युशन एकच असेल. नो सोल्युशन तुम्हाला कधी भेटेल? जर तुम्हाला ग्राफ कसा भेटला? ग्राफ तुम्हाला कसा भेटेल? पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन्स जर तुम्हाला ग्राफ भेटत असेल, कोणत्या लाईन्स? पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन्स जर तुम्हाला ग्राफ भेटत असेल तर डेफिनेटली तुम्हाला एकही सोल्युशन भेटणार नाही, म्हणजे आन्सर भेटणारच नाही तुम्हाला. कारण की पॅरलल लाईन ह्या अशा असतात, पॅरलल लाईन जर इंटरसेक्ट झाल्याच नाही, एकमेकाला टच झाल्याच नाही तर आपल्याला आन्सर भेटणार नाही. इथं जे आहेत वन सोल्युशन तुम्हाला कधी भेटेल? इंटरसेक्टिंग लाईन्स. इंटरसेक्टिंग म्हणजेच काय? ज्या दोन लाईन इंटरसेक्ट होतात तिथं, जेव्हा दोन लाईन इंटरसेक्ट होतील तेव्हाच तुम्हाला काय भेटेल? आन्सर. आणि ते आन्सर काय असेल? फक्त एकच असेल, ओनली वन. आणि नो सोल्युशन कधी भेटेल? जर दोन लाईन पॅरलल असतील तेव्हा. ठीक आहे. नाउ इनफायनाइट सोल्युशन, इनफायनाइट नंबर ऑफ सोल्युशन्स तुम्हाला कधी भेटतील? जेव्हा टू लाईन्स कशा असतील? कोइन्सिडेंट. कोइन्सिडेंट लाईन्स जेव्हा असतील तेव्हा तुम्हाला काय भेटतील? कोइन्सिडेंट लाईन. तेव्हा तुम्हाला काय भेटेल? इनफायनाइट नंबर ऑफ सोल्युशन. ठीक आहे. इनफायनाइट नंबर म्हणजेच काय? इनफायनाइट, इन्फिनिटी मीन्स खूप सारे जे आहे आन्सर भेटतील तुम्हाला, एकापेक्षा जास्त. नंबर ऑफ मल्टिपल्स ऑफ जे आहेत तुम्हाला इनफायनाइट म्हणजे खूप मोठे नंबर्स जे आहेत तुम्हाला काय भेटेल? सोल्युशन भेटतील. का बरं? कारण की कोइन्सिडेंट लाईन म्हणजेच काय? एकच लाईन. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला जो ग्राफ भेटेल तो असा भेटेल, ही एक लाईन आहे सोबतच दुसरी लाईन आहे. ठीक आहे, दोन्ही लाईनची डायरेक्शन काय आहे? सेमच आहे. मग या लाईनवर असणारा प्रत्येक पॉईंट हे काय असेल? तुमचं सोल्युशन असेल. म्हणून कोइन्सिडेंट लाईन म्हणजेच काय? अशी लाईन की अशी लाईन की ज्याची दोघांची बी काय आहेत? डायरेक्शन काय आहे? सेम आहे. ओके, जर डायरेक्शन सेम आहे दोन्ही लाईनची तर त्या लाईनला आपण काय म्हणतो? कोइन्सिडेंट लाईन. आणि कोइन्सिडेंट लाईनवर असलेला प्रत्येक पॉईंट, कोइन्सिडेंट लाईनवर असलेला प्रत्येक पॉईंट हे काय राहतं? आपलं सोल्युशन राहतो. काय राहतं? सोल्युशन. म्हणून आपलं सोल्युशन कोइन्सिडेंट लाईनमध्ये कसं भेटेल आपल्याला? इन्फायनाइट भेटेल. कसं भेटेल? इन्फायनाइट. ठीक आहे. मग आता इथं काय दिलेलं आहे बघा, आणि ऑप्शन डी, ऑप्शन डी आपल्याला कधीच भेटणार नाही. टू सोल्युशन मॅथ्समध्ये जे आहेत इथं जे आहेत म्हणजे लिनियर इक्वेशनचे टू सोल्युशन आपल्याला कधी भेटणार नाही. एकच सोल्युशन भेटेल कोणतं ना कोणतं. एक भेटेल, एक पण भेटणार नाही, किंवा इन्फायनाइट भेटेल. दोन सोल्युशन आपल्याला भेटणार नाही, म्हणजे हे ऑप्शनच नाही आहे. मग आता बघा आपल्याला कंडिशन काय दिलेली आहे? आपल्याला लिनियर इक्वेशन हे दिलेलं आहे फर्स्ट, आणि सेकंड इक्वेशन हे दिलेलं आहे, आणि ही आपल्याला दिलेली कंडिशन. आता ही कंडिशन कशाची आहे? ही कंडिशन याची आहे की सपोज या एक्सचा कोएफिशिएंट ए आहे, या एक्सचा कोएफिशिएंट इथं एम आहे, इज इक्वल टू इथं वायचा कोएफिशिएंट बी आहे, इथं एनचा कोएफिशिएंट एन आहे, सॉरी वायचा कोएफिशिएंट एन आहे. मग इथं तुम्ही काय करता? क्रॉस मल्टिप्लिकेशन करता. काय करता? इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपल्याला काय भेटतं? ए एन इज इक्वल टू, आणि या दोघांची क्रॉस मल्टिप्लिकेशन काय भेटेल आपल्याला? बी एम.
जर या दोघांची व्हॅल्यू जर इक्वल नाही आली, लक्षात ठेवा हा रेशो आणि हा रेशो या दोघांची व्हॅल्यू इक्वल जर नाही येत आहे, मीन्स डेफिनेटली त्या ज्या लाईन्स असतील त्या कोणत्या लाईन्स असतील, इंटरसेक्टिंग लाईन्स असतील. कोणत्या असतील, इंटरसेक्टिंग लाईन्स. म्हणून आपला आन्सर काय असेल, फर्स्ट. ओके, आता तुम्हाला मी तेच सांगत आहे, याचा आन्सर जर तुम्हाला डिटेलमध्ये आन्सर जर पाहायचं असेल तर तुम्हाला माझा प्रॅक्टिस सेट 1.3 हा जो आहे 1.3 प्रॅक्टिस सेट बघायचा आहे. त्या 1.3 प्रॅक्टिस सेटमध्ये हे मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, नाऊ आता जे आपल्याला हे बघायचं आहे, क्वेश्चन नंबर सेकंड पाहायचा आहे. क्वेश्चन नंबर सेकंडमध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे एक, आणि हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. एव्हरी बोर्ड एक्झाममध्ये असे क्वेश्चन विचारतात. एव्हरी बोर्ड एक्झाममध्ये जे आहेत असे क्वेश्चन जे आहेत हे विचारले जातात. म्हणून हे तुम्हाला सॉल्व करता यायला पाहिजेत. आणि एक्झाम्पल्स इझी आहेत. ओके, काय दिलेलं असतं बघा, अशा एक्झाम्पलमध्ये तुम्हाला एक लिनियर इक्वेशन दिलेलं असतं. काय दिलेलं असतं, लिनियर इक्वेशन. ओके, इथं काय दिलेलं तुम्हाला, आणि या लिनियर इक्वेशनमध्ये तुम्हाला इथे दिलेलं असतं एक्सची व्हॅल्यू. एक्सची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे आणि वायची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायची. मग काय करसाल, एक इक्वेशन दिलेलं आहे, एक्सची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे, वायची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायची आहे. मग काय करसाल, सिंपल, या एक्सची व्हॅल्यू -5ला इथं पुट करसाल. ओके, जर एक्सची व्हॅल्यू तुम्ही या इक्वेशनमध्ये पुट केली तुम्हाला कोणाची व्हॅल्यू भेटेल, वायची व्हॅल्यू. मग काय करसाल बघा, 2 × एक्स, एक्सची व्हॅल्यू -5, सो -5, कारण दोघांच्या मल्टिप्लिकेशन साईन, हा -6y इज इक्वल टू 3. 2 × -5 -10 -6y इज इक्वल टू 3. हा मायनस जो आहे हा मायनस तिकडे जाईल त्या साईडला गेल्यावर. ठीक आहे, त्या साईडला गेल्यावर काय भेटेल, -6y इज इक्वल टू, हा 3 आहे, मायनस तिकडे गेल्यावर प्लस 3 + 10, सो -6y इज इक्वल टू 3 + 10 13. हा -6y मल्टिप्लाइडमध्ये इकडे गेल्यावर डिवाइडमध्ये जाईल, सो y इज इक्वल टू भेटेल तुम्हाला 13/-6. पण लक्षात ठेवा स्टुडंट, आपला आन्सर आलेला आहे y इज इक्वल टू 13/-6. पण लक्षात ठेवा मॅथ्समध्ये रूल आहे, मॅथ्समध्ये काय रूल आहे की हा जो मायनस साईन आहे हा मायनस साईन आपण कधी डिवाइडमध्ये राईट नाही करत. ठीक आहे, हा मायनस साईन आपण डिवाइडमध्ये राईट करत नाही, त्याला आपल्याला राईट करावं लागतं न्यूमरेटरला. म्हणून आपला आन्सर काय येईल, -13/6. हेच आपलं काय असेल, आन्सर असेल -13/6. एक मिनिट जस्ट. ओके, ठीक आहे, हे जे आपलं -13/6 हे काय असेल आपला आन्सर असेल. नेक्स्ट याचे कोऑर्डिनेट पेअर लिहिसाल इथं, -5 पहिले लिहिताना एक्स लिहायचं, एक्सचे कोऑर्डिनेट लिहायचे -5, नंतर कोणाचे कोऑर्डिनेट लिहायचे -13/6. ओके, नाऊ आता सेकंड सॉल्व करा, सेम ॲज इट इज. इथं जे आहे तुम्हाला काय दिलेलं आहे, एक्सची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायची आहे आणि वायची व्हॅल्यू तुम्हाला 0 दिलेली आहे. वायची व्हॅल्यू 0 दिलेली आहे, एक्सची व्हॅल्यू तुम्हाला काय करायची, फाइंड करायची. मग काय कराल, वायची व्हॅल्यू पुट करा 0 म्हणून, काय दिसाल 2x - 6 × दोघांच्या मध्ये कोणतं साईन असतं, मल्टिप्लिकेशन × 0 इज इक्वल टू 3, कारण की तुम्हाला वायची व्हॅल्यू काय दिलेली आहे, मला 0 दिलेली. सो 2x, 0 × एनी नंबर, आन्सर इज 0 इज इक्वल टू 3. ओके, नेक्स्ट हा काय लिहिता, हा 0 तिकडे जाईल तर काय फरक नाही पडणार, सो 2x इज इक्वल टू 3. हा जो आहे x इथं डिवाइड केला काय येईल, x इज इक्वल टू 3/2. सो आपली व्हॅल्यू काय असेल, एक्सची व्हॅल्यू जी आहे ती किती आली असेल आपली, एक्सची व्हॅल्यू 3/2. ओके, आपलं कोऑर्डिनेट पेअर काय आहे, पहिले एक्सची व्हॅल्यू लिहायची 3/2 नंतर 0 लिहायचं. ओके स्टुडंट, आय होप हे इथपर्यंत जे आहे हे सर्वांना समजलं असेल. ठीक आहे, नाऊ आता बघा आपल्याला जे आहेत थर्ड क्वेश्चन सॉल्व करायचा. थर्ड क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिलेलं आहे, सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन बाय युजिंग ग्राफिकली. म्हणजे ग्राफिकल मेथड काय करायची तुम्हाला यूज करायची आहे हे एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी. ओके, बघा आता ग्राफिकल मेथड जे आहेत यूज करायचे, म्हणजेच तुम्हाला जे आहेत प्रॅक्टिस सेट 1.2 मधले सगळे एक्झाम्पल जर सॉल्व करता येत असतील तर तुम्हाला हे जे आहेत हे एक्झाम्पल पण तुम्हाला इझिली सॉल्व करता येते. म्हणून जे आहेत तुम्ही 1.2 प्रॅक्टिस सेट जो आहे तो पहिले पहा, तो तुम्हाला समजलेला असेल. ओके,
तर तुम्हाला हे एक्झाम्पल पण इझिली सॉल्व्ह करता येईल. ओके, मग बघा आता आपण सॉल्व्ह करू. हे आपलं दिलेलं आहे फर्स्ट इक्वेशन आणि तुम्हाला सांगितलेलं आहे फर्स्ट इक्वेशनला तुम्हाला राईट करायचं आहे इन टर्म्स ऑफ एक्स. व्हॉट आपण जस्ट राईट करतो इथं. बघा हे फर्स्ट इक्वेशन राईट करतो 2x प्लस 3y इज इक्वल टू 12. ओके, आणि तुम्हाला सॉल्व सांगितलेलं आहे की हे तुम्हाला इक्वेशन राईट करायचं इन टर्म्स ऑफ एक्स. म्हणजे तुम्हाला या एक्सला काय करायचं, या साईडला शिफ्ट करायचं. म्हणजे इथं कोण राहील 3y इज इक्वल टू 12. हा 2x प्लस इकडे गेल्यावर मायनस. ओके, नंतर 3 इथं मल्टिप्लाइडमध्ये इकडे गेल्यावर काय होतो डिवाइडमध्ये, म्हणजे y इज इक्वल टू काय भेटेल तुम्हाला 12 मायनस 2x अपॉन काय भेटेल आपल्याला 3. ओके, बघा हे इक्वेशन कसं राईट करायचं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. पहिले हे इथे लिहिलं, वायला एका ठिकाणी ठेवायचं, या एक्सला दुसऱ्या साईडला शिफ्ट करायचं. ओके, आपल्याला फक्त कोणाची व्हॅल्यू पाहिजेत, वायची व्हॅल्यू पाहिजेत, म्हणून हा 3 इथं मल्टिप्लाइडमध्ये इकडे गेला डिवाइडमध्ये. आपल्याला असं इक्वेशन तयार करायचं आहे की एका साईडला वाय राहायला पाहिजेत आणि बाकी सगळं दुसऱ्या साईडला गेला पाहिजे. ओके, येस. मग इथं आपल्याला काय करायचं स्टुडंट, बघा इथं आपल्याला जे आहे ऑर्डर पेअर फाइंड करायचे. काय फाइंड करायचे आहेत, ऑर्डर पेअर. ऑर्डर पेअरमध्ये 4 कॉलम असतील, 1 2 3 4. त्यापैकी फर्स्ट कॉलममध्ये एक्स वाय आणि एक्स वाय लिहिसाल तुम्ही. काय लिहिसाल, जे आहेत काय लिहिसाल, एक्स वाय आणि एक्स वाय. ओके, नेक्स्ट बघा इथं आपल्याला काय करायचं, आता एक्सची कोणतीही व्हॅल्यू घ्यायची तुम्हाला मनानं, एक्सची कोणतीही व्हॅल्यू घ्यायची आपल्याला मनाने, आणि त्यावरून आपल्याला वायची व्हॅल्यू काय करायची, आपल्याला फाइंड करायची. ओके, मग एक्सची व्हॅल्यू जी आहेत, बघा एक्सची अशी तुम्हाला व्हॅल्यू घ्यायची आहे की जिथं वायची व्हॅल्यू कशी यायला पाहिजे, इंटिजरमध्ये व्हायला पाहिजे. इंटिजर म्हणजेच काय, 0 to प्लस म्हणजे 0 to 5 किंवा 0 to -5 किंवा -6 या रेंजमध्ये तुमची व्हॅल्यू जी आहे ती काय करायची, यायला पाहिजे. म्हणजे वायची व्हॅल्यू मी काय म्हणते, फक्त इंटिजर यायला पाहिजेत. फ्रॅक्शनमध्ये जे आहेत 1/2 3/2 अशी फ्रॅक्शनमध्ये यायला पाहिजेत नाही. ओके, येस. मग आता बघा एक्सची व्हॅल्यू किती घेताल तुम्ही, फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट कंडिशनमध्ये सपोज मी इथं, आता बघा इथं तुम्हाला वायची व्हॅल्यू फ्रॅक्शनमध्ये न येण्यासाठी तुम्हाला काय घ्यावं लागेल, इथं वरती 3चे मल्टिपल्स तयार झाले पाहिजेत. काय झालं पाहिजे, वरती 3चे मल्टिपल्स तयार व्हायला पाहिजे. म्हणजे असं असतील तर सपोज हा 3 खाली आणि 3चे मल्टिपल्स म्हणजे कोण, 0 3 6 9 12. जर असे मल्टिपल्स वरती तयार झाले 3चे, तर 3ने याला डिवाइड करता येतं आपल्याला आणि आपल्याला आन्सर भेटून जाईल. म्हणजे वायची व्हॅल्यू आपल्याला काय भेटेल, इंटिजर भेटेल. ठीक आहे, आलं लक्षात. वायची जी व्हॅल्यू इंटिजर कधी भेटेल, जेव्हा वरती जे आहेत काय आलं 3चे इंटिजर येतील, 3चे मल्टिपल येतील तेव्हा. मग आता पाहू, आपण ट्राय करू की आपण काय ट्राय करू की वरती न्यूमरेटरमध्ये 3चे मल्टिपल यायला पाहिजेत. म्हणून एक्स इज इक्वल टू काय घेऊ, सगळ्यात पहिले 0 पुट करू. एक्स इक्वल टू 0. जर इथं एक्स इक्वल टू 3 पुट केला तर आपल्याला कोण भेटेल, इथं 12 भेटेल. म्हणजेच काय होईल बघा, वाय इज इक्वल टू हा 12 ॲज इट इज इंटू मायनस 2 इंटू 0 2 इंटू 0. ओके, अपॉन 3. सो काय इथं हा 12 मायनस 2 इंटू 0 0 अपॉन 3. इथं काय राहील मग, आता इथं राईट करतो 12 अपॉन 3. या 3ने डिवाइड केलं किती राहतं 4. म्हणजे तुम्ही जर एक्सची व्हॅल्यू 0 घेतली तर तुम्हाला वायची व्हॅल्यू किती भेटते 4. एक्सची व्हॅल्यू जर 0 घेतली, वायची व्हॅल्यू किती भेटेल तुम्हाला 4 भेटेल. सो आपलं फर्स्ट ऑर्डर पेअर. ठीक आहे, फर्स्ट जी ऑर्डर पेअर आहे ती आपल्याला किती भेटेल, बघा फर्स्ट जर सपोज तुम्ही एक्सची व्हॅल्यू 0 घेतली, एक्सची व्हॅल्यू 0 घेतली तर वायची व्हॅल्यू तुम्हाला किती भेटेल 4. फर्स्ट ऑर्डर पेअर इज 0 4. काय होत आहे 0 4. ओके, एक्सची व्हॅल्यू 0 घेतली तर वायची व्हॅल्यू 4 येत आहे 0 4. नेक्स्ट सेकंड सॉल्व करू आपण.
सेकंड बघा, एक्सची व्हॅल्यू काय घेसाल, एक्सची व्हॅल्यू जर इथं 2 घेतली, 2 2 4 4 8 राहील. ठीक आहे, 4 घेतली एक्सची व्हॅल्यू तर होऊ शकतं, 4 घेतली तर नाही, 6 घेतलं होऊ शकता, 6 घेतलं तर 6 × 12 12, यस 6 घेतली तर होऊ शकतं, म्हणून आपण याची व्हॅल्यू घेऊ 6. ठीक आहे, मग आता इथं 6 घेतलं तर काय होईल बघा, 12 - 2 × 6 अपॉन 3. सॉल्व करू, हा 12 मायनस 2 × 6 12 अपॉन 3. याचा आन्सर काय येईल मग आता इथं जे सॉल्व केल्यावर काय येईल, 12 - 12 0 0 अपॉन 3, आपला आन्सर काय येईल 0, म्हणजे सेकंड कंडिशनमध्ये. म्हणजे आपण काय घेतलं इथं, सपोज एक्सची व्हॅल्यू 6 घेतली, एक्सची व्हॅल्यू 6 घेतली तर वायची व्हॅल्यू आपली किती येते 0, म्हणजे आपला ऑर्डर पे किती भेटेल 6 0. किती येईल आपल्याला 6 x = 6 y = 0. ओके, यस, just a minute. ओके, नाव आपण थर्ड बघू, हे झालं फर्स्ट, हे झालं सेकंड. नाव थर्ड बघा, थर्ड इथं सॉल्व करू आपण. थर्ड, मग आता सपोज इथे तुम्ही 6 घेतला तर तुम्ही 0 आला, तर आपण काय घेऊ -6 घेऊन बघू, काय घेऊ आपण -6. ठीक आहे, -6, ठीक आहे -6 घेऊ बघू आपण, काय पाहू आपण काय त्याला, -6 घेतला. ठीक आहे, तर हे इक्वेशन ॲज इट इज राईट करू आपण इथं, हे इक्वेशन ॲज इट इज y = 12 - 2 × -6 अपॉन 3. ठीक आहे, = हा 12 मायनस मायनस प्लस 2 × 6 12 12 अपॉन 3, काय भेटतं आपल्या इथं, यस 24 अपॉन 3 24 अपॉन 3 24 अपॉन 3 ला काय केलं, डिवाइड केलं 8 भेटतं. किती भेटेल आपल्याला 8, म्हणजे वायची व्हॅल्यू किती भेटेल 8 भेटेल. किती भेटेल 8, म्हणजे तेच डबल तेच किती भेटेल, एक्सची व्हॅल्यू -6 असताना वायची व्हॅल्यू 8 भेटेल, -6 8. ठीक आहे, हे 3 ऑर्डर पेअर जे आहे आपण काय केलेले आहे फाइंड केलेले, ते 3 ऑर्डर पेअर. आता सेम ॲज इट इज, जसं स्टुडंट तुम्ही हे फर्स्ट इक्वेशन जे सॉल्व केलं, असंच तुम्हाला सेकंड इक्वेशन जे असेल, हे सेकंड इक्वेशन आपलं. ठीक आहे, हे आपलं सेकंड इक्वेशन आहेत, सेकंड इक्वेशन हे आपल्याला काय करायचं, सेम असं सॉल्व करायचं. ओके, आणि ते इक्वेशन थोडं इझी आहे बघा. सेकंड इक्वेशन काय असेल आपलं, x - y = 1. त्याला इन टर्म्स ऑफ y आपण इन टर्म्स ऑफ x राईट करू, म्हणजे -y = 1 - x. हा 1 इथं हा प्लस आहे, इकडे गेला मायनस होतो. आपल्याला प्लस पाहिजे तो y, म्हणून आपण -1 ने मल्टिप्लाय करू, मल्टिप्लाय बाय -1 -1 ने मल्टिप्लाय करू, मग आपल्याला काय भेटेल y = मायनस हा प्लस जो आहे तो मायनस प्लस x असं भेटेल. म्हणजे बघा -1 ने मल्टिप्लाय केलं तर हा प्लस होऊन जाईल, हा = हा 1 प्लस आहे तर काय होईल -1, हा मायनस आहे तर काय होईल प्लस होईल. ठीक आहे, यालाच आपण असं राईट करू शकतो x, किंवा असं राईट करू डायरेक्टली, राहू दे. नेक्स्ट, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x, x ची कोणती व्हॅल्यू घेऊ आपण, x ची व्हॅल्यू 0 घेऊ सगळ्यात पहिले. ठीक आहे, फर्स्ट कॉलममध्ये तुम्हाला माहिती करेक्ट करायचं x y आणि x y आणि x y. ओके, मग बघा x ची व्हॅल्यू तुम्ही जे आहेत काय घ्याल 0, x ची व्हॅल्यू जर 0 पुट केली तुम्हाला y ची व्हॅल्यू डायरेक्ट भेटून जाते. x ची व्हॅल्यू 0 घेतली आपण, y ची व्हॅल्यू आपल्याला भेटते -1 0 -1. ओके, इथं ऑर्डर पेअर लिहा 0 -1. नेक्स्ट 0 -1. नेक्स्ट सेकंड
कोणती व्हॅल्यू घ्या, 2 घेऊ आपण. एक्सची व्हॅल्यू किती घेऊ आपण, एक्स इज इक्वल टू 2. एक्सची व्हॅल्यू 2 घेतली आपण, तर वायची व्हॅल्यू काय भेटेल बघा, -1 + 2. एक्सची व्हॅल्यू 2 -1 + 2, सो वाय इज इक्वल टू किती भेटेल आपल्याला, -1 1 भेटेल आपल्याला. म्हणजे जेव्हा एक्सची व्हॅल्यू तुम्ही किती घेतली, एक्सची व्हॅल्यू 2 घेतली, तर वायची व्हॅल्यू 1 भेटेल. एक्सची व्हॅल्यू 2, वायची व्हॅल्यू 1, म्हणजे आपल्याला काय भेटेल 2 1. नाव थर्डसाठी काय घ्याल, कोणतीही घ्या एक्सची व्हॅल्यू तुमच्या मनानं. ठीक आहे, आपण किती घेऊ, 3 घेऊ किंवा -1 घेऊ आपण. किती घेऊ, -1. सो एक्सची व्हॅल्यू काय घ्याल तुम्ही, -1. सो वायची व्हॅल्यू काय येईल, -1 प्लस मायनस मायनस. ठीक आहे, सो फायनली मायनस किती येईल त्याची, वायची व्हॅल्यू -2 येईल. एक्सची व्हॅल्यू किती येईल, -1 प्लस मायनस मायनस होतं. ठीक आहे, -1 -1 -2. सो -1 जर एक्सची व्हॅल्यू घेतली तर वायची व्हॅल्यू किती येते, -2. आपला आन्सर किती आहे, -1 -2. ओके स्टुडंट, हे जे 3 ऑर्डर पेअर आपण काय केलेले आहेत, फाइंड केलेले आहेत. आय होप हे सर्वांना समजले असेल. आणि सिम्पल आहे, फक्त तुम्हाला एक्सची व्हॅल्यू तुमच्या मनानं घ्यायची कोणती पण, फक्त वाय काय आला पाहिजे, तर इंटिजर आला पाहिजे. ओके, आणि वायची व्हॅल्यू तुम्हाला काय करायची, फाइंड करायची. ओके, आणि बस यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर ग्राफ ड्रॉ करायचा आहे. जो ग्राफ असेल तो काय करायचा आपल्याला, ड्रॉ करायचा आहे. ओके, नेक्स्ट पेज आपण ग्राफ ड्रॉ करू. या साईडला पहिले हे जे आहेत या ऑर्डर पेअर आपण कॉपी करू. ही आपली फर्स्ट ऑर्डर पेअर. आणि नेक्स्ट सेकंड ऑर्डर पेअर जे आहेत ते पण आपण कॉपी करू इथं. ओके, हे सेकंड ऑर्डर पेअर. ओके, हे असं आलं. ठीक आहे, याचं काही फरक नाही पडत आपल्याला. याचे बॉर्डर जे आहे इथे बॉर्डर आली एक्स्ट्रा, याच्यामध्ये नाही आली, नाही तर नाही, राहू देऊ, काय फरक नाही पडत आपल्याला. बघा फर्स्ट, आता याच्यामध्ये जे आहे आपल्याला हे आपल्याला ड्रॉ करायचं आहे. इथे बघा फर्स्ट ऑर्डर पेअर काय आपली 0 4 आहे. एक्स कोऑर्डिनेटमध्ये 0 आहे, एक्स कोऑर्डिनेटमध्ये काय 0, आणि वाय कोऑर्डिनेट 4 आहे. वाय कोऑर्डिनेट 4 आहे म्हणजे तो पॉईंट कुठं असेल, ऑब्विसली वाय ॲक्सिसवर असेल. कुठं असेल तो, वाय ॲक्सिसवर, म्हणजे हा पॉईंट असेल इथं. ठीक आहे, बघा 0 4 आहे. 0 4 आहे म्हणजे एक्स कोऑर्डिनेट जर 0 आहे तर डेफिनेटली तो पॉईंट कुठं असेल, वाय ॲक्सिसवर असेल, म्हणजे वाय ॲक्सिस 0 असेल. सेकंड पॉईंट 6 0 आहे, अगेन एक्स ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिस 0 आहे, म्हणजे तो पॉईंट कुठं असेल, ऑन द एक्स ॲक्सिसवर असेल. कुठं, एक्स ॲक्सिसवर 6, म्हणजे हा पॉईंट इथं असेल. हे 2 पॉईंट भेटले. 9 -6 -8, -6 जे आहेत कुठं, एक्स ॲक्सिसवर, -6 आणि 8. वा, याच्यामध्ये -6 8 नाहीच आहे, म्हणून आपण एक काम करू, याच्या -6 जे आहेत ते ॲड करू आपण. याचं अलाइनमेंट उठलं म्हणजे याचं उठलं. जस्ट अ मिनिट, आपण ते डबल सॉर्ट करू. ओके, मग डबल सॉल्व करतो. 0 4 म्हणजे तो पॉईंट कुठे येईल, इथे येईल. 6 0 म्हणजे तो पॉईंट कुठे येईल, इथे येईल. आता आपलं फाइंड करायचं आहे -8 6. हा -6 इथं आहे आणि 8 तर नाहीच आहे इथं, मग आपण हा इथं काय करू, 7, आणि इथं आपण कन्सिडर करू हा 8 असेल. ओके, वरती जो आहे वरती हा 7 आहे, हा वरती इथं आपण राईट करू, इथं काय असेल 8 असेल. ओके, हा 8 आहे. पहा मग आता इथं -6 वरती, हा इथं काय भेटेल तुम्हाला, हा पॉईंट इथं भेटेल 8.
बघा -6 आणि 8, हा -6 आणि 8 आहे का तिन्ही पॉईंट एका लाईनमध्ये? येस, तिन्ही पॉईंट एका लाईनमध्ये आहेत, म्हणजे आपल्याला जे काय करता येतं, हेच ड्रॉ करता येईल. ठीक आहे, हा असा जो आहे आपला ग्राफ येईल. ओके, म्हणजे आपण जी फर्स्ट लिनियर इक्वेशन असेल, आपलं जे फर्स्ट लिनियर इक्वेशन आहे त्याचे हे ऑर्डर पेअर आहेत आणि त्यांचा हा ग्राफ आहे. क्लिअर आहे? येस. या ग्राफवर तुम्हाला ते लिनियर इक्वेशन पण राईट करायचं, कोणतं लिनियर इक्वेशन होतं ते. ठीक आहे, मग फर्स्ट एक्झाम्पलमध्ये मी लिहून दाखवतो. कोणतं इक्वेशन आहे? हे इक्वेशन 2x + 3y = 12. मी इथं लिहायचं तुम्हाला, ते वाईट झाला. 2x + 3y = 12. म्हणजे तुम्हाला हे जे आहे ते समजतं की हा जो ग्राफ आहे, हा ग्राफ कोणत्या लिनियर इक्वेशनचा आहे. ठीक आहे, फर्स्ट काय केलं आपण? फर्स्ट सॉल्व केलं, ऑर्डर पेअर फाइंड केले, ते ऑर्डर पेअर फाइंड केल्यावर त्या पॉईंट्स प्लॉट केले, प्लॉट केल्यावर ते ग्राफ ड्रॉ केला आणि त्याच्यावर मग तिथं इक्वेशन राईट केलं. ठीक आहे, सेम तसं तुम्हाला इथं करायचं आहे. 0 - 1, बघा 0 - 1 म्हणजे तो ग्राफ इथं असेल. 0 - 1 म्हणजे हा फर्स्ट पॉईंट इथं असेल तुमचा 0 - 1 वर. नेक्स्ट 2 1 2 1 हा इथं असेल. नेक्स्ट -1 - 2 -1 आणि -2 हा इथं असेल. -1 -2 हा इथं असेल. बघा मग तिकडून जो आहे, हे तिन्ही पॉईंट जे आहेत, हे तिन्ही पॉईंट आपण प्लॉट केले. आता आपल्याला लाईन ड्रॉ करायची आहे. लाईन ड्रॉ करू आपण. बघा फक्त लक्षात ठेवायची, लाईन ड्रॉ करताना ते तिन्ही पॉईंट मधून पास झाले पाहिजेत, तेव्हा तुम्हाला ते करेक्ट आन्सर भेटेल त्याचा. ठीक आहे, ओके. हा जो ग्राफ असेल तो कोणत्या इक्वेशनचा आहे? हो, आपण एकदा x - y = 1 इथं लिहिसाल, x - y = 1. ओके, जो आपण त्या इक्वेशनचा जो ग्राफ आहे ते इक्वेशन पण इथं राईट करायचं. ठीक आहे, मग आता चेक करायचं स्टुडंट की दोन्हीही लाईन कुठे इंटरसेक्ट होत आहे. तर या पॉईंटवर इंटरसेक्ट होत आहे, आणि तो पॉईंट कोणता आहे? पहिले कोणतं लिहायचं? एक्स ॲक्सिस किती आहे? 3. नंतर लिहायचं वाय ॲक्सिस किती आहे? 2. दिस इज अवर आन्सर. मग असं लिहायचं, बोथ द लाईन्स इंटरसेक्ट ॲट 3 2. म्हणजे या दोन्ही पण लाईन्स ज्या आहेत इंटरसेक्ट होते कशावर? 3 2 वर इंटरसेक्ट होत आहे, म्हणून हेच काय असेल? आपला आन्सर असेल. मग लिहायचं, द सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन, द सोल्युशन ऑफ द लिनियर इक्वेशन इज किती असेल ते? 3 2. ओके, असं लिहायचं तुम्हाला, असं लिहावंच लागेल. ग्राफ पेपर लिहिण्याची गरज नाही, साईडला जिथं आन्सर असेल खाली, इथं याच्या खाली जे आहे तुम्हाला इथं राईट करायचं आहे. इथे तुम्हाला ते आन्सर राईट करायचं आहे. बोथ द लाईन इंटरसेक्ट ॲट 3 2. ओके, and the solution of the linear equation is 3 2. ओके, आणि या ग्राफवर अजून तुम्हाला एक इम्पॉर्टंट पॉईंट्स जो आहे राईट करायचा आहे, आणि तो लिहायचा तुम्हाला स्केल पण तुम्हाला राईट करायची. ग्राफ समजला असेल सर्वांना? लाईन व्यवस्थित, नंतर त्या लाईनचं इक्वेशन, जो ग्राफ असेल त्याचं इक्वेशन. ठीक आहे, नंतर फायनली जे आन्सर असेल ते. हे दोन्ही पॉईंट्स आन्सरमध्ये राईट करा, आणि याचा काय राईट करायचं तुम्हाला? स्केल राईट करायची. काय लिहायची? स्केल ऑन बोथ ॲक्सिस म्हणजे दोन्ही ॲक्सिस. कोणत्या ॲक्सिस? ही एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसवर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1
1 युनिट असं लिहू आपण, 1 युनिट इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. ठीक आहे, असं जे आहे हे तुम्हाला काय लिहायचं आहे, हे लिहायचं 1 युनिट इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. ओके, येस. मग बघा, आय होप स्टुडंट की सर्वांना समजलं असेल की ग्राफ जो आहे हा कसा फाइंड करायचा. ओके, ग्राफ जो आहे कसा ड्रॉ करायचा सर्वांना जो आहे समजलं असेल. नाऊ आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू. स्टुडंट बघा, जसं आपण फर्स्ट सॉल्व केलेलं आहे तसं आपल्याला काय करायचं आहे, हे जसं फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व केलं आपण असं, हे असं एक्झाम्पल. ठीक आहे, तसंच आपल्याला सेकंड एक्झाम्पल काय करायचं, 10 सेंटीमीटर नाही 1 सेंटीमीटर, सॉरी 1 सेंटीमीटर, 1 युनिट इज इक्वल टू 1 सेंटीमीटर. ओके, जसं आपण फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व केलं तसं आपल्याला सेकंड एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे, सेम ॲज इट इज वे ना. ओके, तर आपण बघा सेकंड एक्झाम्पल आहे, आता आपलं थोडं फास्ट मध्ये सॉल्व करू. इथं बघा, इक्वेशन पहिला राईट करायचं इन टर्म्स ऑफ वाय, इन टर्म्स ऑफ एक्स राईट करायचं, म्हणून इथं काय राहील. ठीक आहे, काय असायचं बघा, हा -3y, हा 1 आहे, हा x इकडे गेल्यावर काय होईल -x. ओके, हा -3 इकडे गेल्यावर डिवाइड मध्ये जाईल, सो काय भेटलं आपल्याला y इज इक्वल टू 1 - x. ओके, आपण पहिला -x असं लिहू, याला असं लिहिलं, असं लिहून घेऊ आपण जे आहेत. ठीक आहे, 1 - x हे असं लिहिलं, पहिले या मायनस वर घेतलं, मग नंतर हा +x इकडे गेला -x होतो, मग हे असं लिहिलं. ठीक आहे, मग आता बघा आपण काय करू की या पूर्ण इक्वेशनला पहिले मायनसने मल्टिप्लाय करून घेऊ. मल्टिप्लाय असं लिहू आपण, मल्टिप्लाय बाय -1, -1 मल्टिप्लाय करतो म्हणजे काय होईल, -1 मल्टिप्लाय केल्यावर प्रत्येक टर्मचं साईन काय होईल इथं चेंज. ओके, इथं 1चं काय होईल -1. ओके, नेक्स्ट हा 3 मल्टिप्लाइड मध्ये इकडे डिवाइड मध्ये जातो, सो y इज इक्वल टू काय भेटेल -1 + x अपॉन 3. ओके, हे भेटलं आपल्याला वायचं इक्वेशन. आता आपण जे आहेत काय करू, आपण काय करू इथं आपण व्हॅल्यू फाइंड करू. ओके, x इज इक्वल टू काय असेल, फर्स्ट पॉईंट x इज इक्वल टू काय असेल इथं, लक्षात ठेवा अगेन 3 आहे, म्हणजे वरतीचे पॉईंट असले पाहिजे, आपण कसे असले पाहिजे 3चे मल्टिपल असायला पाहिजेत. मग इथं x इज इक्वल टू काय असेल, 2 घेतलं, -2 घेतलं तर होऊ शकतं. ओके, -2 घेतलं तर -3 होईल आणि आपला आन्सर भेटेल. ओके, इक्वेशन बरोबर लिहिलं 1 - x. ठीक आहे, आपण घेऊ x ची व्हॅल्यू घेऊ इथं -2. x ची व्हॅल्यू -2 घेतल्यावर काय होईल पहा इथं, y इज इक्वल टू -1 प्लस -2. ठीक आहे, प्लस व्हॅल्यू -2 अपॉन काय दिसेल इथं 3. सो y इज इक्वल टू काय भेटेल तुम्हाला -1 प्लस -2 अपॉन 3. ठीक आहे, y इज इक्वल टू -1 -2 -3 अपॉन 3. सो y इज इक्वल टू -1, y इज इक्वल टू -1. ओके, म्हणजे इथं लिहिसाल x y आणि इथं लिहिसाल x, y. ओके, x ची व्हॅल्यू -2, तर y ची व्हॅल्यू जी आहे किती भेटली तुम्हाला -1. सो इथं काय भेटेल तुम्हाला -2, -1. ओके, -2, -1. नाऊ आता सेम जसं तुम्ही फर्स्ट पॉईंट सॉल्व केला तसं सेकंड पॉईंट करा सॉल्व. आता फर्स्ट पॉईंट, आता सेकंड पॉईंट. सेकंड पॉईंटसाठी काय घेतलं, x ची व्हॅल्यू इथं +2 घेतला, किती घेतलं, सपोज आपण 4 घेतलं तर होऊ शकतं. ठीक आहे, इथं 4 घ्या, इथं x ची व्हॅल्यू 4 घेतली तर काय होईल बघा, y इज इक्वल टू -1 इज इक्वल टू -1 प्लस 4 अपॉन 3 मग इज इक्वल टू काय आहे बघा, दोघं सॉल्व केले काय भेटेल तुम्हाला 3 -1 प्लस 3 अपॉन 3 इज इक्वल किती भेटेल तुम्हाला, y इज इक्वल टू 1. म्हणजे x इक्वल टू 4 घेतले, x इक्वल टू किती घेसाल 4, तर y इज इक्वल टू 1. ठीक आहे, सो आपला आन्सर काय भेटेल इथं, किती भेटेल इथं 4
4 1 4 1 डिवाइड द 4 1 इथे भेटेल 4 1 इथे भेटेल तुम्हाला -2 -1 इथं एक्स वाय इथं एक्स कॉमा वाय. हो आपण एक काम करू हा बॉक्सच क्रिएट करून टाकतो आता. ठीक आहे इथे स्वतः जे आहेत फास्टमध्ये व्हॅल्यू फाइंड करतो बघा. जस्ट अ मिनिट. बघा एक्स वाय आणि एक्स वाय त्यापेक्षा हे फास्टमध्ये ड्रॉ करायला परवडतं. ओके एक्सची व्हॅल्यू किती होती आपली एक्सची व्हॅल्यू -2 एक्सची व्हॅल्यू -2 सो वायची व्हॅल्यू -1 सो काय भेटेल तुला -2 -1. नेक्स्ट जे आहेत एक्सची व्हॅल्यू किती घेतली आपण एक्सची व्हॅल्यू 4 घेतली एक्सची व्हॅल्यू 4 घेतली वायची व्हॅल्यू किती आहे आपली 1 सो आपला ऑर्डर पेअर 4 1. ओके नाव थर्ड जे ते फाइंड करू आपण. ओके थर्ड एक्स इज इक्वल टू किती होता 4 घेतला -4 घेतला तर 5 घेतला तर होऊ शकतं -5 घेतला तर -6 हां -5 घेतला तर होऊ शकता. ठीक आहे -5 घेतलं तर काय येईल बघा y इज इक्वल टू -1 प्लस -5. बघा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला एक्सची व्हॅल्यू अशी घ्यायची आहे की जिथं 3 वरती काय झालं पाहिजे डिवाइड झाला पाहिजे 3 वरच्या नंबरला काय झालं पाहिजे डिवाइड व्हायला पाहिजेत अशी तुम्हाला काय करायची आहे व्हॅल्यू घ्यायची आहे. मग आता इथं बघा हा 3 सो y इज इक्वल टू -1 प्लस मायनस अपॉन 5 अपॉन 3 सो -1 -5 काय येईल -6 अपॉन 3 काय आपला आन्सर -2. So we get the value of y is equal to -2. ओके जेव्हा तुम्ही x ची व्हॅल्यू -5 घेसाल तेव्हा y ची व्हॅल्यू किती येईल -2 आणि भेटेल आपल्याला -5 -2 -2. ठीक आहे काय भेटेल आपल्याला -5 -2. ओके येस. मग आता इथं बघा हे झालं आपलं फर्स्ट इक्वेशन सॉल्व. नव्हे तर आपलं सेकंड इक्वेशन सॉल्व करायचं आहे. सेकंड इक्वेशन काय येतं बघा सेकंड इक्वेशन 3x - 2y प्लस 4 आहे प्लस 4 इज इक्वल टू 0 आय थिंक किती 0 आहे. ठीक आहे इज इक्वल टू 0. मग आता काय असेल हा 4 इकडं प्लस इकडे गेल्यावर मायनस सो काय होईल 3x - 2y इज इक्वल टू हा प्लस 4 इकडे गेल्यावर -4 होतो. नेक्स्ट काय राहतं या 2y ला इथे राईट करू आपण 2 - 2y इज इक्वल टू -4. ओके हा प्लस इकडे गेल्यावर -3x. ओके नेक्स्ट इथं काय येईल मग आता -2 इथं आपण अगेन काय करू इथं मल्टिप्लाय बाय -1 ने मल्टिप्लाय करू 1 ने मल्टिप्लाय केल्यावर काय भेटेल 2y इज इक्वल टू ठीक आहे इथं 2 हा प्लस मायनसचा प्लस होऊन जाईल हा मायनसचा अगेन प्लस हा मायनसचा प्लस. ओके नेक्स्ट हा 2 इथं हा 2 मल्टिप्लाइडमध्ये इथं आला डिवाइडमध्ये जाईल सो y इज इक्वल टू 4 प्लस 3x अपॉन जे आहेत अपॉन काय येईल इथं अपॉन काय येईल इथं 2. ओके नेक्स्ट काय करायचं मग आता बस सेम ॲज इट इज एक्सची व्हॅल्यू तुम्हाला कोणतीही मनानं घ्यायची आहेत एक्सची व्हॅल्यू इथं तुम्हाला मनानं घ्यायची आहेत. ठीक आहे आणि तुम्हाला वायची व्हॅल्यू ही भेटेल तुम्हाला. ओके नेक्स्ट बघा हां मग आपण एक्सची व्हॅल्यू पहिले 0 घेऊ आपण एक्सची व्हॅल्यू 0 घेऊ आपण एक्सची व्हॅल्यू 0 घेतल्यावर काय भेटेल तुम्हाला बघा वाय इज इक्वल टू थोडं शॉर्टमध्ये सॉल्व करतो दोघांच्या मग कोणता साईन असतं मल्टिप्लिकेशनचा सो 0 इंटू दिस टर्म 3 0 होऊन जाईल म्हटल्यास राईट करतो वाटल्यास इथं
ठीक आहे. आपण थोडंसं या साईडला याला इकडे सरकू आपण. म्हणजे आपल्या इथं स्पेस भेटेल. ओके, इथं आपल्याला जो आहे स्पेस भेटलेला आहे. ठीक आहे. येस, तर बघा एक्सची व्हॅल्यू 0 घेतो आपण. एक्सची व्हॅल्यू किती घे? 0. एक्सची व्हॅल्यू 0. एक्सची व्हॅल्यू 0 घेसाल तर काय वेळ इथं 0 × 3 0 होऊन जाईल. सो वाय इज इक्वल टू काय येईल मग आता? वाय इज इक्वल टू काय येईल बघा? वाय इज इक्वल टू 4/2 4/2 राहील. ओके, 4/2. सो वाय इज इक्वल टू किती भेटेल? 2. वायची व्हॅल्यू किती भेटेल आपल्याला? 2 भेटेल. म्हणजे जर एक्सची व्हॅल्यू तुम्ही इथं एक्स वाय आणि हे पण डबल तसंच एक काम करू. ठीक आहे. इथं आपण जो ऑर्डर पेअर जो आहे टेबल फाइंड करू आपण इथं. एक्स वाय एक्स वाय. ओके, तर फर्स्ट जेव्हा एक्सची व्हॅल्यू तुम्ही 0 पुट करसाल, एक्सची व्हॅल्यू काय करसाल 0 पुट करसाल, वायची व्हॅल्यू किती येईल इथं 2. सो फर्स्ट ऑर्डर पेअर इज 0 2. नेक्स्ट सेकंड एक्सची व्हॅल्यू तुम्ही कोणती बी घ्या. कोणती म्हणजेच काय, इथं 2 ने डिवाइड केल्यावर 2 चे वरती मल्टिपल्स आले पाहिजेत. मग आता 2 डिवाइड केल्यावर 2 चे वरती मल्टिपल्स कधी येतील? 0 घेतल्यावर येतं. एकदा 1 घेतलं तर 7 येतील. 2 घेतलं तर 2 घेतलं तर होऊ शकतं. 2 घेतलं तर किती येईल? 6 6 + 4 10 होतात. होतं आपलं काम. ठीक आहे, डिवाइड होतं ते. सो किती गेलं? एक्सची व्हॅल्यू किती घेसाल? 3. 3 × 3 3 × 2 2 घेसाल. सो काय येईल? वाय इज इक्वल टू 4 + 3 × एक्सची व्हॅल्यू किती घेतली आपण? 2. म्हणजे 2 लिहिसाल अपॉन 2a. वाय इज इक्वल टू 4 + 3 + 2 3 × 2 6 अपॉन 2. वाय इज इक्वल टू किती भेटेल आपल्याला? 10 10/2 इज इक्वल टू 5. जेव्हा तुम्ही एक्सची व्हॅल्यू किती घेतली तर एक्सची व्हॅल्यू 2 घेतली, वायची व्हॅल्यू किती आली? 5. ओके, नाव आता थर्ड. ठीक आहे, थर्ड पॉईंट करू आपण. हां, तर थर्ड कसं घेसाल? सेम ॲज इट इज घेऊन बघू आपण. सपोज इथं आपण जर 2 घेतला तर -2 घेतलं तर काय होईल? हां, -2 घेतला तर बी होऊ शकतं. -2 घेतलं तर किती येईल? -6 -6 होऊ शकतं. नाही तर एक्सची व्हॅल्यू किती घेसाल तुम्ही? -2. सेम असं सॉल्व करा. ठीक आहे, एक्सची व्हॅल्यू घेऊन -2 जे आहे तुम्हाला घेऊन सॉल्व करा. तुम्हाला वायची व्हॅल्यू किती भेटेल बघा. ठीक आहे, इथं -2 ठेवला होता. 2 × 6 म्हणजे -6 काय भेटेल तुम्हाला? 4 - 6 अपॉन 2. 4 - 6 किती राहतं? ठीक आहे, किती येईल? -2 -2/2 इज इक्वल टू -1. किती भेटेल आपल्याला? -1. म्हणजे -2 घेतल्यानंतर आपला आन्सर किती येईल? -1. किती येईल? -2 घेतल्यावर -1. सो ऑर्डर पेअर इज 2 - -1. ओके, आय होप हे सर्व ऑर्डर पेअर्स जे आहेत ते तुम्हाला समजले असतील. नाऊ आता हे आपल्याला जे आहेत काय करायचे? प्लॉट करायचे. तर ऑर्डर पेअर काय होतं? -5 -2. ओके, याला आपण कॉपी करून घेऊ. हा फर्स्ट. ठीक आहे, नेक्स्ट वन इज सेकंड. हा पहिलाच घेतला होता. हा एक आपला.
आपला सेकंड. आता बस हे जे आपले टेबल्स आहेत, हे जे आपले ऑर्डर पेअर आहेत, हे आपल्याला काय करायचे इथं प्लॉट करायचे आहेत. काय करायचे आहेत प्लॉट. मग आता कसं करताल बघा. बघा फर्स्ट -2 -1 -2 -1 -2 हा इथं -2 आहे, -1 -2 -1 हा फर्स्ट पॉईंट भेटला. -2 सॉरी -2 एक्स ॲक्सिसवर असेल. काय घेतलेलं आहे -2 -1 म्हणजे -2 एक्स ॲक्सिसवर आणि -1 हा इथं -2 -1 हा फर्स्ट पॉईंट. सेकंड 4 1 4 म्हणजे एक्स ॲक्सिस आणि 1 म्हणजे वाय ॲक्सिस इथं भेटेल. ओके. नेक्स्ट -5 -2 -5 हा -5 आणि -2 हा एक्स ॲक्सिसचा -2 -5 हा भेटेल तुम्हाला एक थर्ड पॉईंट. -5 -2. ओके. तिन्ही एका लाईनमधून पास होतात. ठीक आहे. जर लक्षात ठेवायचं तिन्ही पॉईंट एका लाईनमधून पास व्हायला पाहिजे, तर आपला आन्सर काय असेल करेक्ट असेल. म्हणजे आपले ऑर्डर पेअर हे करेक्ट आहे. अदरवाईज आपले ऑर्डर पेअर हे तुम्हाला डबल चेक करावं लागतील एकदा. ती जी लाईन आहे ही लाईन तिन्ही पॉईंटमधून पास व्हायला पाहिजेत, तेव्हा तुमचं काय तिथं करेक्ट आन्सर येईल. ठीक आहे. ही आपली भेटली फर्स्ट इक्वेशनचा ग्राफ. नाऊ सेकंड, हे जे ऑर्डर पेअर हे फाइंड करा. 0 2 आहे म्हणजे तो पॉईंट कुठं असेल वाय ॲक्सिसवर असेल. नेक्स्ट 2 5 2 5 हा 2 आणि हा 5 एक्स 2 आणि हा 5 हा 2 आणि हा 5 हा सेकंड पॉईंट इथं आहे. थर्ड -2 -1 -2 -1 सेकंड पॉईंट पण इथं झाला. आता शोधून बघा इथं पण जो आहे आपला पॉईंट व्यवस्थित जर तुम्ही बघितलं असेल, ना आपलं ही ऑर्डर पेअर ही आणि ही ऑर्डर पेअर सेम आहे का. आपली जी आहेत दोन्ही ऑर्डर पेअर फर्स्ट याच्यामध्ये -2 -1 -2 -1 म्हणजे डेफिनेटली आन्सर तेच आहे. जर दोन्हीही इक्वेशनचे जे 3 ऑर्डर पेअर आहेत, दोन्ही इक्वेशनच्या ऑर्डर पेअरमध्ये जर सेम ऑर्डर पेअर येत असली म्हणजे ते आपले काय असेल आन्सर असेल. काय असेल आपला आन्सर असेल. ठीक आहे. म्हणजे तिन्ही पॉईंट एका लाईनमधून काय होतील पास होतील, तर आपण ते पास करू. ठीक आहे. ठीक आहे. ओके आहे का. यस. हे दोन्ही लाईन एका पॉईंटमधून काय होत आहे इंटरसेक्ट होते आणि ती तो जो पॉईंट असेल तो कोणता आहे -2 -1 आणि हेच काय असेल आपला आन्सर असेल. आणि ते तुम्हाला प्रत्येक एक्झाम्पलमध्ये राईट करायचं आहे. बोथ द लाईन आर इंटरसेक्ट ॲट अ पॉईंट -2 -1 अँड our answer is the solution of this equation is -2 -1. ठीक आहे. हे आपलं काय असेल आन्सर असेल. ओके. नाव झालं सेकंड नंबर. आता बघा थर्ड नंबर. पहिले या थर्डच्या आधी याला आपण डिलीट करू. ओके. येस. तर मग आता हे बघा हे इक्वेशन दिलेलं आहे तुम्हाला. हे इक्वेशन आपल्याला करायचं आहे सॉल्व करायचं आहे. अगेन सेम तेच -6y हा प्लस आहे +30 तिकडे गेला -30 होतो म्हणजे काय असेल -30 प्लस तिकडे गेला मायनस होईल. हा +5x आहे तिकडे गेल्यावर अगेन -5x. क्लिअर आहे. येस. मी काय करसाल तुम्ही मल्टिप्लाय बाय अगेन करसाल मल्टिप्लाय बाय काय करसाल मल्टिप्लाय बाय -1. ठीक आहे. मल्टिप्लाय बाय -1 -1 न मल्टिप्लाय करसाल काय लिहिता 6y = हा 30 माझ्या ठिकाणी प्लस इज इक्वल टू मायनस तर प्लस होऊन जाईल
हा मायनस येतं अगेन प्लस 5x, ठीक आहे. नंतर हा 6 मल्टिप्लायमध्ये इथं डिवाइडमध्ये होईल, y इज इक्वल टू 30 प्लस 5x अपॉन 6. ओके. मग आता बघा डिवाइडमध्ये 6 आहे, तर वरती तुम्हाला कोणते असे मल्टिपल्स पाहिजेत आहे की जे 6चे मल्टिपल असतील, कितीचे असतील 6चे मल्टिपल. इथे तुम्हाला क्लिअर दिसत आहे, इथं एक्सची व्हॅल्यू जर तुम्ही 0 ठेवली इथे तुम्हाला 30 भेटत आहे, ठीक आहे. सो एक्सची व्हॅल्यू तुम्ही काय प्लेस करसाल 0. सो इथे एक्सची व्हॅल्यू मी 0 पुट करेल तर आपल्याला डायरेक्टली भेटेल y इज इक्वल टू, बघा 0 ठेवला इथं 0, दोघांच्या मध्ये मल्टिप्लिकेशन साईन, 5 इंटू 0 0. म्हटलं सॉल्व करतो थोडंसं फास्टमध्ये. 30 प्लस 5 इंटू एक्स, 5 इंटू 0 अपॉन 6. सो समोर राईट करतो वाटलेस, ठीक आहे. हा 30, हा इथे काय असेल, हा 30 असेल, हा 30 प्लस 5 इंटू 0 0 राहतं अपॉन 6. 6ने डिवाइड केलं किती राहता 5. मग तुम्हाला फर्स्ट ऑर्डर पेर इथे भेटून जाईल, एक्स वाय एक्स वाय. ओके. येस, फर्स्ट ऑर्डर पेरमध्ये तुम्हाला एक्सची व्हॅल्यू किती घेतली आपण 0, तर वायची व्हॅल्यू किती आहे आपल्याला 5, काय भेटेल 0 5. नेक्स्ट सेकंड ऑर्डर पेअर, सेकंड काय असेल बघा, सेकंड एक्सची व्हॅल्यू किती असेल, सेकंड एक्सची व्हॅल्यू किती घेतली इथं 0 घेतली. मग आता इथे किती असेल 1 घेतला, 2 घेतला 10, 3 15, 4 5 6 घेतलं तर होऊ शकता, ठीक आहे. 6 घेतलं तर होऊ शकता. सो तुम्हाला इथं एक्सची व्हॅल्यू किती घ्यायची आहे 6. सो वाय इज इक्वल टू काय येईल बघा, वाय इज इक्वल टू 30 प्लस 5 इंटू 6 अपॉन काय असाल 6 इज इक्वल टू काय भेटा इथं 30 प्लस 5 इंटू 6 30 अपॉन 6, किती दोघांची मल्टिप्लिकेशन 60 अपॉन 6. सो वाय इज इक्वल टू किती भेटेल आपल्याला 10. वाय इज इक्वल किती भेटेल 10. म्हणजे जर तुम्ही एक्सची व्हॅल्यू 6 घेतली तर वायची व्हॅल्यू किती भेटली तुम्हाला 10 भेटली. सो 6 10. ओके. नाव थर्डचे इथं राईट करतो. ओके. थर्ड आता बघा एक्सची व्हॅल्यू 6 घेतल्यावर तुम्हाला हे भेटले, तुम्ही एक्सची व्हॅल्यू काय घ्यायचं -6 घ्या, किती भेटेल तुम्हाला -6. सो -6 दिसेल तेव्हा काय बघा, हे इक्वेशन ॲज इट इज हे y इज इक्वल टू, ओके ठीक आहे, y इज इक्वल टू -6. काय घेतात 30 प्लस 5 इंटू -6 अपॉन 6 इज इक्वल टू हा 30 प्लस मायनस 30 अपॉन 6. सो +3 - 0 0 अपॉन 6, आपला आन्सर किती झाला 0, ठीक आहे. एक्सची व्हॅल्यू आपण किती घेतली -6, तर वायची व्हॅल्यू किती आली आपली 0, -6 0. ओके. जसं हे इक्वेशन सॉल्व केलं, ठीक आहे, जसं आपण हे इक्वेशन सॉल्व केलं, फक्त एक्सची व्हॅल्यू तुम्हाला काय करायची मनानं कोणती घ्यायची आहे आणि वायची व्हॅल्यू काय करायची आपल्याला फाइंड करायची, ठीक आहे. नेक्स्ट वनचे सेकंड इक्वेशन घ्या. सेकंड इक्वेशन बा 4x प्लस 4y मायनस 20, हा -20 इकडे गेल्यावर +20 होतो. हा 4y जसा आहे इथंच ठेवा, 4y इज इक्वल टू 20, हा प्लस एक झाला मायनस 4x, ठीक आहे, इज इक्वल टू करायला जा, हा 4 इकडे डिवाइडमध्ये जाईल. सो y इज इक्वल टू काय भेटेल तुम्हाला 20 - 5x अपॉन 4. मग इथं ऑर्डर पेअर फाइंड करू आपण. इथं फर्स्ट ऑर्डर पेअर अगेन सेम तेच, या 4 इथे तुम्हाला एक्सची व्हॅल्यू अशी घ्यायची आहे की 4ची इथं वरती काय आल्या पाहिजेत मल्टिपल्स आले पाहिजेत, 4 8 12 16 असे. इथं आपण एक्सची व्हॅल्यू किती घेऊ 0 घेऊ, पहिले काय घेऊ आपण 0. एक्सची व्हॅल्यू जर तुम्ही 0 घेतली तर काय येईल बघा, y इज इक्वल टू काय येईल, हा किती येईल 20 - 5 इंटू 0 अपॉन 4. सो y इज इक्वल टू किती भेटेल तुम्हाला 20 मायनस 5 इंटू 0 तर येईल, डायरेक्टली काय भेटेल तुम्हाला होऊन जाईल 4 आणि 20 डिवाइड केलं किती राहता 5. सो इथं आपण टेबल राईट करू x y x, y.
ठीक आहे. एक्सची व्हॅल्यू तुम्ही काय घेतली होती 0, एक्सची व्हॅल्यू 0 घेतली तर वायची व्हॅल्यू किती आली 5 आली. 0,5. ओके, 0,5. नेक्स्ट सेकंड व्हॅल्यू काय कोणते पण सेकंड व्हॅल्यू ऑफ एक्स कोणती घेता पहा येतं. एक्सची व्हॅल्यू सेकंड 0 घेतली, माझा किती घेसाल 3 4 4 घेऊ शकता आपण. 4 जर घेतली तर किती 20 येईल, 20 कॅन्सल होऊ शकतं, म्हणून एक्सची व्हॅल्यू 4 घेसाल. 4 घेतल्यावर वायची व्हॅल्यू 20 मायनस 5 इंटू 4 अपॉन किती घेसाल 4. सो y इज इक्वल टू 20 मायनस 20 अपॉन 4. सो y इज इक्वल टू 0/4. 0/4 म्हणजे आपल्या वायची व्हॅल्यू किती आली 0. सो एक्सची व्हॅल्यू तुम्ही किती घेतली 4, एक्सची व्हॅल्यू 4 घेतली, वायची व्हॅल्यू आपली किती आली 0. नेक्स्ट ऑर्डर पेअर इज 0 4. सेम तसंच थर्ड जे ते सॉल्व करा. थर्डमध्ये एक्सची व्हॅल्यू, आता इथे एक्सची व्हॅल्यू किती घेतली मी 4 घेतली, थर्ड ती इथं घेसाल -4. -4 घेसाल तेव्हा वायची व्हॅल्यू काय येईल बघा, वाय इज इक्वल टू 20 मायनस 5 इंटू -4 अपॉन 4. फक्त इथं तुम्ही कोणती व्हॅल्यू पुट करसाल, एक्सच्या ठिकाणी -4, एक्सच्या ठिकाणी इथं -4 पुट करसाल अपॉन वाय इज इक्वल टू किती येईल, हा 20 मायनस मायनस प्लस 20 अपॉन 4. सो वाय इज इक्वल टू किती येईल 20 40 अपॉन 4. सो वाय इज इक्वल टू 10. म्हणजे जेव्हा वाय एक्सची व्हॅल्यू तुम्ही किती घेतली -4 घेतली तर वायची व्हॅल्यू किती आली 10 आली. -4,10. ओके, आय होप हे ऑर्डर पेअर सर्वांना समजले असतील. त्याला आपण कॉपी करू आता. ठीक आहे, हे जे आहेत ओके. आता हे सेम ॲज इट इज ऑर्डर पेअर आपल्याला काय करायचे तर याच्यावर प्लॉट करायचे. ओके, बघा 0,5 काय सर 0,5 0,5 0,5 म्हणजे हा येते 0,5 म्हणजे 0 जर एक्स ॲक्सिस जर 0 आहे तो पॉईंट कुठं असेल वाय ॲक्सिसवर 610. ओके, 610 10 तर आपलं कशामध्येच नाही, आपलं 10 घ्यावं लागेल. ओके, म्हणजे हा ग्राफ आपल्याला इन्क्रीज करावा लागेल, वाढवावा लागेल थोडासा. वाय ॲक्सिसवर 10 घ्यावं लागेल. ठीक आहे, वाय ॲक्सिसवर 10 घेऊ आपण. ठीक आहे, ओके. ही थोडीशी लाईन जी आहे ही आपण लाईन काय करू थोडीशी इन्क्रीज करू इथं. ओके, इथं बघा इथं 6 येतं, इथे किती असेल 7, इथे किती असेल 8, इथे किती असेल 9, इथे किती असेल 10. कारण की आपल्याला वाय ॲक्सिसवर इथं वाय ॲक्सिस आपल्याला किती घ्यायचं आहे 10 घ्यायचं आहे. किती घ्यायचं आहे आपल्याला 10. ठीक आहे, मग आता आपला आपण वाय ॲक्सिस एक्सटेंड केली किती येईल 610. हा इथं एक्स ॲक्सिसवर इथं 6, हा इथं 10, इथं पॉईंट येईल तुमचा. याला बी साईडला घेऊ आपण, हा 6 हा इथं 10. हा फर्स्ट पॉईंट. नेक्स्ट हा सेकंड पॉईंट. फर्स्ट पॉईंट होता 0,5 0,5 म्हणजे हा फर्स्ट पॉईंट येतो. ठीक आहे, म्हटलं कलर चेंज करू. हा आपला सेकंड पॉईंट आहे, हा आपला फर्स्ट पॉईंट, हा सेकंड पॉईंट. नेक्स्ट -6 0 म्हणजे हा आपला पॉईंट इथं येईल. ठीक आहे, -6 0 आहे का तिन्ही लाईन एका ह्याच्यामध्ये? येस, तिन्ही लाईन एका ह्याच्यामध्ये आहेत, म्हणजे आपला जे ऑर्डर पेअर आहे ते करेक्ट आहे. ऑर्डर पेअर करेक्ट आहे तर आपल्याला स्ट्रेट लाईन ड्रॉ करता येईल. ओके, थोडीशी रॉंग आलेली आपलं.
ठीक आहे, त्या पॉईंटमधून ते काय होईल, व्यवस्थित पास होईल. ओके, येस. बघा इथं हे जे ग्राफ पेपर काढल्यावर तो पॉईंट याच्यातूनच काय होईल, पास होईल तो. ठीक आहे. हा पॉईंट तुम्हाला इथं लक्षात ठेवायचा. 16. नेक्स्ट बघा 0.5. 0.5 0.5 म्हणजे तो पॉईंट अगेन वाय ॲक्सिसवर असेल. हा पॉईंट अगेन तुम्हाला इथंच भेटेल. ओके, अगेन बघा आपण अगेन असे इक्वेशन घेतलेले आहे, असं हे घेतलेलं आहे. इथं 0.5 इथं 0.5 आहे का? येस. इथं पण 0.5 म्हणजे इथं आपलं काय, इथं आपला आन्सर भेटलेला आहे की आपल्या दोन्ही लाईन कडून पास होतील, 0.5 मधून पास होतील. ठीक आहे. तर बघा मग सेकंड पॉईंट आपल्या इथं भेटलेला आहे. फर्स्ट पॉईंट इथं. नेक्स्ट 40 म्हणजे हा पॉईंट इथं असेल. ओके, काय असेल, 40 काय असेल, 40. ओके, नेक्स्ट -4 10 -4 इथं काय असेल, हा 10 असेल. -4 पॉईंट 10 असेल. हा इथे भेटेल तुम्हाला नेक्स्ट पॉईंट. ठीक आहे, हा इथे भेटेल. हा अगेन ते लाईनच्या अजून काय करा, पास करा. ओके, येस, डेफिनेटली पास झाले. ठीक आहे. हे भेटले आपल्याला. यस, ग्राफ. आणि दोन्ही जो ग्राफ आहे, दोन्ही ग्राफ कडून पास होत आहे. यस, 0.5 मधून. 0.5 हेच काय असेल, आपला आन्सर असेल 0.5. ओके, नाउ द नेक्स्ट बघा, थोडंसं फास्ट मध्ये सॉल्व करू आपण. पहिले डिलीट करू आपण. ओके, बघा मायनस सेवन लिहिसाल, मायनस तिकडे गेलो काय होतो, प्लस. मायनस तिकडे गेलो प्लस, हा प्लस आहे, इकडे गेला मायनस. ओके, -1 आहे सर, मल्टीप्लाय बाय -1. ठीक आहे, y इज इक्वल टू काय असेल, -2 मायनस काय होईल, प्लस. ओके, हे आपलं फर्स्ट इक्वेशन. म्हणजे इथं आपल्याला कोणतीही व्हॅल्यू जी आहे म्हणून घ्याल तुम्ही. ठीक आहे, इथं जे कोणती व्हॅल्यू घ्या. ठीक आहे, एक्स वाय. ठीक आहे, मग इथं आपल्याला फर्स्ट कंडिशनमध्ये एक्सची व्हॅल्यू कोणती घ्याल, कोणतीही घ्या, 0 घेऊ आपण. एक्सची व्हॅल्यू जर 0 घेतली तुम्ही, वायची व्हॅल्यू किती भेटेल तुम्हाला, -2 प्लस 3 × 0. 3 × 0 घेतल्यावर काय भेटेल, y इज इक्वल टू -2. सो x इक्वल टू 0 घेतल्यावर वायची व्हॅल्यू किती आली, -2. फर्स्ट ऑर्डर पेअर इज 0 -2. किती आहे, 0 -2. ओके, नाव सेकंडमध्ये एक्सची व्हॅल्यू किती घ्याल, कोणते घ्या म्हणा ना. 1 घेतली, सपोज एक्सची व्हॅल्यू 1 घेतली, तर वायची व्हॅल्यू किती भेटेल तुम्हाला, y इज इक्वल टू -2 प्लस 3 × 1. सो काय भेटेल, -2 प्लस 3. ओके, आपला आन्सर काय येईल, 1. सो एक्सची व्हॅल्यू 1 घेतल्यावर वायची व्हॅल्यू किती आली, 1. सेकंड ऑर्डर पेअर 1 1. हे नंतरचे एक्झाम्पल इझी आहे. म्हणजे थर्ड एक्सची व्हॅल्यू किती घ्याल, 2 घ्याल. एक्सची व्हॅल्यू 2. एक्सची व्हॅल्यू 2 घेतल्यावर काय येईल, y इज इक्वल टू -2 प्लस 3 × 2. सो आपलं काय येईल, -2 प्लस 6. किती येईल आपला आन्सर, 4. y इज इक्वल टू 4. 6 4. सो x इक्वल टू 2 आला, तर y ची व्हॅल्यू किती आली, y इज इक्वल टू 4. 2 4.
ओके, हे झालं फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व केलं आपण. नाव हे सेकंड इक्वेशन घ्या. सेकंड इक्वेशन अगेन 2x प्लस वाय इज इक्वल टू 8. या वायला इथंच ठेवलं, हा 8, हा प्लस एक गेला मायनस. ओके, मग आता इथं पण आणखीन ऑर्डर पेअर जे आहे ते राईट करायचं. एक्स वाय एक्स कॉमा वाय. ओके, एक्स. मग आता एक्सची व्हॅल्यू कोणती घ्या? एक्सची व्हॅल्यू आपण 0 घेतो. एक्सची व्हॅल्यू काय घेतली आपण? 0. फर्स्ट केसमध्ये एक्स इज इक्वल टू 0. देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ वाय? वायची व्हॅल्यू किती येईल? 8 मायनस 2 इंटू 0. सो काय येईल इथं? हे 0 राहील. काय येईल? वायची व्हॅल्यू 8. एक्सची 0 घेतलं, वायची किती आली? वायची किती आली? झेड. ओके, 0 8. नेक्स्ट सेकंड व्हॅल्यू. सेकंड व्हॅल्यू एक्स इज इक्वल टू किती घेसाल? एक्स इज इक्वल टू घेसाल आपण, एक्स इज इक्वल टू घेऊ 2 घेऊ. एक्स इक्वल टू घेतली तर वायची व्हॅल्यू किती येईल? 8 मायनस 2 इंटू 2. सो 8 मायनस 4 इज इक्वल टू किती राहता? 4. ठीक आहे, म्हणजे एक्सची व्हॅल्यू तुम्ही किती घेताल? एक्सची व्हॅल्यू जर आपण 2 घेतली तर वायची व्हॅल्यू किती आली? 4. सो आपला आन्सर किती? 2 4. नाव थर्ड केसमध्ये काय घेसाल? एक्स इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू घेऊ आपण 3 घेऊ. एक्स इक्वल 3 घेतली तर वायची व्हॅल्यू किती येईल बघा? 8 मायनस 2 इंटू 3. सो किती येईल? 8 मायनस 2 इंटू 3 6. किती भेटेल? 2. वाय इज इक्वल टू 2. सो एक्स इक्वल टू 3 भेटले तर वाय इज इक्वल टू किती भेटेल? 2. 3 कॉमा 2. ओके, सिंपल ऑर्डर पेअर आहे. एक्सची व्हॅल्यू कोणती म्हणायला घ्या, वायची व्हॅल्यू तुम्हाला भेटेल. ओके, नाव ओके, yes, copy, next paste. Okay, next नेक्स्ट हे जे आहे ते कॉपी करू इथं, म्हणजे इथं या साईडला काय करू आपण, इथं याला पेस्ट करू. ओके, आता इथे या ऑर्डर पेअर आपल्याला काय करायचे? इथं यस प्लॉट करायचे. 0 मायनस 2. 0 मायनस 2 हे जे आहे 0 मायनस 2 आहे. ओके, 0 मायनस 2 बघा, 0 मायनस 2 0 मायनस 2 म्हणजे पॉईंट वाय ॲक्सिसवर आहे इथं. ठीक आहे, 0 मायनस 2. नेक्स्ट 1 1 1 1 म्हणजे इथं आहे. ओके, नेक्स्ट 2 4. अरे इथं पण सेम ते झालं बघा. आपण मला कोणतेही जे पॉईंट घेतलेले आहेत आणि पॉईंट घेतल्यावर आपले तिन्ही एक्झाम्पल्समध्ये सेम ऑर्डर पेअर. हाऊ इट्स पॉसिबल? इथं बघा 2 4, इथं पण 2 4, म्हणजे हेच आपलं आन्सर आहे. हेच आपलं काय आन्सर आहे. वा, ठीक आहे. हो, 1 1 1 1 इथं आहे, नंतर काय 2 4. नेक्स्ट कोण आहे? 2 4. 2 4 मीन्स इथं. ओके, आता याच्यातून लाईन पास करू आपण तिन्ही पॉईंटमधून. ओके, ठीक आहे. नेक्स्ट जो आहे, नेक्स्ट पॉईंट जो प्लॉट करू आपण 0 8 0 8. 0 8 म्हणजेच 0 8 वाय ॲक्सिसवर 8. वाय ॲक्सिस इथं आहे, इथं हा 7 राहील. ठीक आहे, आणि इथं राहील 8. म्हणजे तो पॉईंट भेटेल तुम्हाला इथं. हा इथं 8 इथं राहील. ओके, वाय ॲक्सिस 0 8. ओके, 0 8 नंतर 2 4. नंतर 2 4 म्हणजे अगेन सेम पॉईंट इथंच येत आहे. ठीक आहे, हा फर्स्ट पॉईंट सेकंड पॉईंट येतं. नेक्स्ट कोण आहे? 3 2. नेक्स्ट कोण आहे? 3 आणि 2. हा पॉईंट इथं आहे. ओके, हे तिन्ही पॉईंट आपण प्लॉट केले, ते तिन्ही पॉईंट असे आलेले. नेक्स्ट आपण लाईन ड्रॉ करू. इथं लाईन त्यातून पास करू. ओके, यस, बघा दोन्ही ज्या लाईन्स आहेत, दोन्ही लाईन्स इथून जे पास होत आहे कुठून? 2 4 मधून. सो 2 4 मधून लाईन पास होत आहे. सो 2 4 इज द आन्सर. आपला आन्सर काय असेल? 2 4 असेल. ओके, येस. नेक्स्ट लास्ट एक्झाम्पल.
याचं आपलं लास्ट एक्झाम्पल असेल. जस्ट अ मिनिट. बोर्ड हँग झाला वाटतं. सो स्टुडंट हे जे आहेत हे बोर्ड हँग झालेलं आहे. ठीक आहे. तर आपण हे जे लास्ट एक्झाम्पल आहेत हे लास्ट एक्झाम्पल आपण नेक्स्ट क्लासमध्ये जे आहेत नेक्स्ट क्लासमध्ये सॉल्व. ठीक आहे. थँक्यू सो मच.